नमस्कार हो. नमस्कार. बरं तुमचं नाव काय? धोंडीबा हरिबा शिंदे, गाव सिद्धनाथ, जत तालुका, सांगली जिल्हा. बर सिद्धनाथ म्हणजे तुम्ही केराप्पा शिंदेचा बंधुराज? हा, भाऊ बोलतो केराप्पा शिंदे आज मी. बर 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 भाऊ बोलताय. बर बर बर. मग मेंढ्या तुम्ही किती वर्ष झालं राखताय? मेंढ्या बारक्या लहानपणापासून हाय त्या वडिलापासून. हां हां आपल्या भावानं बकरा आणलो ते हां 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 बाबता त्या जवळनं. बर बर बर. त्याचा बकरा हाय घरी बाद झालाय. हां हां पायाने लंगडतोय म्हणून मेंढ्यात आणला नाही. वय झालंय? हा, वय झाले. ही त्याचीच लावरा आहे ती. ही दोन लावरं, एक डपळे, एक कोल्हे लावरे त्याचीच आहेत? त्या पुढचीच आहेत का? हा, त्याच्याच बुटची आहे ती. बर 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 बर. आणि मोठी काय झाली असतील हे? मोठे मेंढ्या आहे त्या की पण. आणि मग त्याचे पोटची दोन लावरं? हा, अजून आहे ती लावरं, खरं धरता येत नाही म्हणून धरली नाही तो. मग सांगोलवाडीचे बाबू तात्या मेटकरी हा हा ह्या बकऱ्याचं पिलू तुम्ही आणलं होतं? हा, महिन्याचं होतं, लहान महिन्याचं असताना आणलं होतं. हा. आता वय होऊन म्हातार किती वर्ष झालं बकरा चाललाय? बकरा तरी 4-5 वर्ष चाललाय की. 4-5 वर्ष चाललाय बकरा? होय. बर, मग त्याने तुम्हाला बकऱ्याने तुम्हाला फायदा केला म्हणायचा? भरपूर लाभ दिलाय. बर 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 बर. भरपूर लाभ दिलाय म्हणायचं? होय होय. बर 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 बर. आणि आता तुमचं नाव गाव सांगा. आणि धोंडीबा हरिबा शिंदे, गाव सिद्धनाथ. आणि मागल्या पाहुण्याचं नाव काय? माझं नाव अंतू चंदू काकडे, गाव येळवी. येळवीच आहे. तुमच्या काय मेंढ्या आहेत का? हाय दे. किती आहेत मेंढ्या? 17-18 आहे द्या. मी आता सध्या तुम्ही कुठेशी आहे तुम्ही? मी मेंढीगिरी. मेंढीगरीमध्ये मेंढ्या चारायसाठी आलाय तुम्ही? बर 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 बर. चालतंय. आपल्या चॅनेलला हे सिद्धनाथ गावचे केराप्पा शिंदे यांच्या बंधुराजाने थोडक्यात माहिती दिली, त्यांचा आम्ही पूर्णपणे आभार आहे. तसेच हुलजत गावचे आपले पुजारी पाहुणं ह्या मेंढ्या माऊलीचं उगम कसा झाला असं जरा थोडक्यात एक 10 मिनटं माहिती द्या तुम्ही. माहिती असेल तेवढं देतो की. हां द्या द्या, सांगा बघू. आता हे मेंढर कुठून आलं म्हणजे हे आपलं माळिंगराया. बर 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 बर. हां माळिंगराया हां म्हणजे जकरायला सांगितला. हां 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 म्हणजे नांगूर शेतात नांगर हाणताना जकराया नांगूर लावला होता. हां म्हणजे वारुळ उगवलं होतं शेतात. हां बर 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 बर. बाबा त्या वारुळाला हां हां म्हणजे नांगूर लावू नको. हां मग वारुळाला नांगूर लावलं, मग ती समजला म्हणजे वडील सांगितलंय म्हणून आता ह्या वारुळात काय आहे म्हणून मुद्दाम वारुळाला नांगूर लावला. त्या नांगुरातनं मेंढर बाहेर निघाली. बर 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 बर. हां 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 बर. बाहेर निघाल्यावर ही कसली किडा निघालाय म्हणून काय केला, हां काडीपेटीने जाळ लावला. हां हां जाळ लावल्यावर ही जाळ लावल्यावर त्याच्यातनं जाळाचा कलर काळा झाला, हां डपळा झाला, हां पांढरा झाला, हां असे अनेक नमुन्याचे कलर झाले. बर 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 बर. त्यातनं पासून मेंढर असं आहे म्हणून आम्हाला एवढं माहिती आहे. बर बर. म्हणजे ते कशासाठी पाहिजे, लोकर पाहिजे होती कंड करायसाठी? म्हणजे खंडन आहे, हां म्हणजे लगीन करायचं असं आपल्यात लग्नाला हे. हां हां ते पहिल्यापासून आता हळकुड बांधते ते. हा, आता. मग पहिले ते लोकराचं कंड बांधत होतं. उन्नी कंकण हत्ती कंकण असं हे दोन हे आहे. हां 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 म्हणजे लगीन उन्नी कंकण म्हणजे ते हातात बांधायला. हां हां बर 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 बर. मग ते आपल्या धनगर समाजामध्ये हो ते कंडन म्हणजे काकानं पाहिजेलच पाहिजे. पाहिजेल तर ते लग्न सोहळा पार पडतोय. त्याशिवाय पार पडत नाही. बर बर. आपल्या हुलजतेच्या पुजारी पाहुण्यानं थोडक्यात मेंढ्याचा उगम कसा झाला ही थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.